तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्यापासून आपण एक नवीन व्हिडिओ सुरू करणार आहे, ते म्हणजे डेली ॲनालिसिसचा। कारण की मार्केटमध्ये असं जास्तीत जास्त स्ट्रॅटेजी म्हणजे ते चांगले नसल्यामुळे व्हिडिओ जास्त येत नाहीत आपल्या चॅनलवरती। म्हणून मी काय विचार केला की आता डेली ॲनालिसिसचे म्हणजे जे आपण ट्रेडिंग करतोय तर त्याच्याबद्दल ॲनालिसिस कसं करायचं, म्हणजे ॲनालिसिस दुसऱ्या दिवशीचं कसं बघायचं आपण मार्केटमध्ये, मार्केटचं मूवमेंट कुठल्या साईडला, तर त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ टाकण्याचा आता प्रयत्न करणार आहे। जर दररोज जमला तर कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे, अन्यथा आपण पुन्हा मध्ये जे काय आपल्याकडे स्ट्रॅटेजी अवेलेबल असतात आपल्याकडं, जे काय नवीन कुठली स्ट्रॅटेजी असेल तर त्याच्याबद्दल नक्कीच व्हिडिओ बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। पण डेली बेसवरती आपण ॲनालिसिस करून, ॲनालिसिस म्हणजे एकदम डीपमध्ये ॲनालिसिस आपल्याला करायचं नाही आहे। मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ॲनालिसिस सांगणार आहे। ॲनालिसिस म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला फक्त लेवल्स ड्रॉ करून सांगणार आहे। म्हणजे लेवल्सवरतीच तुम्हाला काम करायचं आहे। लेवल्सला क्रॉस केलं, तिथं सपोर्ट रेजिस्टन्स किंवा सस्टेन केलं मार्केट, तर त्या हिशोबानं आपल्याला त्या ठिकाणी ट्रेडिंगमध्ये त्याचा वापर करायचा आहे। पण व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूनेच बनवते, बाकी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फोर्स करणार नाही किंवा सल्ला देणार नाही आहे की तुम्ही ट्रेडिंग करा म्हणून, ते तुमची मर्जी असणार आहे। तर इथं मार्केट मी इथं 5 मिनिटाचं निफ्टीचं आणि बँक निफ्टी हे दोन्हीचंच आपण ॲनालिसिस करणार आहे। तर इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती मी ठेवलेलं आहे। सर्वात आधी तुम्ही इथं बघू शकताय मार्केट इथे या ठिकाणी क्लोज झालेलं आहे, ते म्हणजे 23,559 वरती मार्केट आज क्लोजिंग दिलेलं आहे। आणि त्याच्याच बाजूला बघितलं तर हे लेवल जे आहे, हे 3 जे स्विंग्स आहेत हे एका लाईनमध्ये आहेत। पण सर्वात आधी आपण याला काय करूया, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेऊया याला आपण। तर या ठिकाणी इथं हॉरिझॉन्टल हे तिन्हीला काय केलं, मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतलेलं आहे। आणि तिथून अजून आपल्याला काय करायचं आहे, खाली इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे, जे की तुम्ही इथं बघताय। मी कुठं लाईन ड्रॉ करणार आहे, जिथे असे पॉईंट्स असणार आहेत एका लेवलमध्ये, तर त्या ठिकाणी मी काय करणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेणार आहे सर्वात आधी। तर इथं बघा तुम्ही आता वरती कुठं आहे, तर वरती या ठिकाणी तुम्ही बघू शकताय। तर वरती मी काय करणार आहे, या लेवलला, कारण की इथं पॉईंट बघताय तुम्ही कर्सरचं, हे पॉईंट आणि इथून एक पॉईंट आणि इकडं एक, म्हणजे अशा प्रकारचे सेम पॉईंट असेल तर इथं मी काय करणार आहे, याला एक म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन इथे एक ड्रॉ करणार आहे। आणि त्यानंतर बघूया आपण इथं वरती एक ड्रॉ करणार आहे। तर हे झाले वरचे लेवल्स। आता आपण काय करूया, खालचे लेवल्स पण बघूया। खालचे लेवल्स कुठं असणार आहे, शक्यतो मार्केट आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, ट्रेंड बघायचं आहे। ट्रेंड कसं आहे तर आपण बघू शकताय, मार्केटवरून खाली पडत आहे, बऱ्याच दिवसापासून मार्केट डाऊन ट्रेंड सुरू आहे। म्हणून आपण शक्यतो प्रयत्न करायचा आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पुट साईडचेच ट्रेड प्लॅन करायचे आहेत। आणि अप साईडमध्ये जर असेल मार्केट मुवमेंट तर आपल्याला कॉल साईडचेच प्लॅन करायचे आहेत। तर इथं आपण हे फक्त तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून वरचे दिलेले आहेत। तर इथं खाली आपल्याला काय करायचं आहे, आता इथं बघितलं तर इथं किती आहे, खाली आपण एक अंदाजे लावून चालावं लागेल आपल्याला। आता इथं शेवटचं काय, तर तुम्ही बघितलं इथं खालचं हे जे दिसतंय तुम्हाला लाईन, हे शेवटचं, तर हे 23,492 वरती आहे। तर त्याच्या खाली म्हणजे 23,492 म्हणजे एक सपोज करूया आपण 23,500चा एक सायकोलॉजिकल नंबर आहे, ओके। तर त्या नंबरच्या खाली आपण एक 50 पॉईंट सोडणार आहे। 23,492 म्हणजे 23,500 धरूया आपण, 23,500 ते 23,450 म्हणजे एक आपण हे धरूया, या ठिकाणी लेवल धरूया। तर आपण काय करूया, 50 पॉईंटचं लेवल या ठिकाणी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार आहे। तर इथं बघू शकता तुम्ही 23,450। तर मी इथं एक लेवल ड्रॉ करतोय आणि याच्या खाली जर बघितलं आपण अजून एक 50 पॉईंटचा लेवल ड्रॉ करून ठेवायचा आहे, ते म्हणजे 23,400चा। तर हे सिंपल मी असं लेवल ड्रॉ केलेलं आहे। आता तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी जर मार्केट इथं वरच्या साईडला ओपन झाला आणि इथं आला, या ठिकाणी सस्टेन करून जर अप साईडला जात असेल तर या लेवलच्या वरती तुम्हाला कॉल साईडचा प्लॅन करायचा आहे। कॉलमध्ये एंट्री मारताच या लेवलच्या खाली तुम्हाला इथं एक 20 पॉईंट सोडून तुम्हाला SL लावायचं आहे, 20 पॉईंटचा SL लावायचा आहे। 20 पॉईंट म्हणजे काय, म्हणजे जवळपास तुमचं जे हे राहणार आहे चार्टवरचं 20 पॉईंट, ते प्रीमियम तुमचं 10 रुपये असणार आहे। म्हणजे कमीत कमी आपण SL घेण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि SL हे प्रॉपर कंपल्सरी लावणं
गरजेचं आहे. विदाऊट एस एल तुम्ही ट्रेड करू नका आणि मी सांगतोय म्हणून तर मुळेच ट्रेड करू नका तुम्ही. मी फक्त तुम्हाला एज्युकेशनच्या हेतूने सांगतोय तुम्हाला. बाकी जर आता आपण इथं बघितलं वरती मार्केट ओपन झालं, खाली गेलं आणि इथं सस्टेन करून जर खाली जात असेल तर आपण इथं पुढचा प्लॅन ट्रेड करणार आहे आणि इथं ह्या लाईनच्या वरती आपण एस एल सेट करणार आहे. ओके. आणि मार्केटमध्ये हे पहिलं प्लॅन म्हणजे पहिलं ट्रेड तुमचं इथपर्यंत असणार आहे, जे की इथं बघू शकता आपण या ठिकाणी. तर इथं 23,492 म्हणजे 23,500चा हे तुमचं पहिलं लेवल असणार आहे आणि दुसरं लेवल असणार आहे 23,450चा हे दुसरा लेवल असणार आहे पुटमध्ये, बरं का. तर आता हे झालं इथून. आता जर समजा मार्केटमध्ये इथून जर मग सेंटरला ओपन झालं, वरती गेलं तर सेम वरच्या साईडचे मुवमेंट तुम्हाला हे करायचं, कॅप्चर करायचं आहे. पण वरचं टार्गेट काय द्यायचं आहे तुम्हाला ते थोडक्यात सांगतो मी आता. जर ह्या लेवलच्या वरती सस्टेन करून मार्केट वर जात असेल, एक तर इथं ओपन होऊन वरती गेला किंवा इथं ओपन होऊन वरती गेला, तर पहिलं लेवल असणार आहे तुमचं हे, जे की इथं बघताय तुम्ही या ठिकाणी. तर 23,633 जवळपास आपण एक का बरं इथं धरतोय, कारण की इथं मार्केट जर सस्टेन झालेलं आहे, मार्केट जास्त वेळ सस्टेन झालं आहे म्हणून तिथं एक रेजिस्टन्स घेऊ शकतं. हे तुमचं पहिलं टार्गेट. आणि वरती म्हणलं तर 23,650च्या जवळपास म्हणजे 50-60 पॉईंटचं एक चार्टवरचं तुमचं टार्गेट असणार आहे, जे की तुम्हाला प्रीमियम 20 ते 25 ते 30 रुपयापर्यंत ह्या ठिकाणी प्रॉफिट बघायला मिळू शकतं. 23,500 ते 23,550पर्यंत म्हणल्यावर 25 रुपयाचं ॲट द मनीचं प्रीमियम होतं. आणि खालच्या साईडला बघितलं आपण खालचे टार्गेट कुठपर्यंत येणार आहे. जर मार्केट खालच्या दिशेला जात असेल तर खालचं टार्गेट असणार आहे, जर इथून मार्केट आपण एंट्री केलं तर इथं पहिला लेवल आपलं हे असणार आहे 23,500पर्यंत, कारण की इथं स्ट्रॉंग लेवल असणार आहे. हे बघू शकता तुम्ही, स्ट्रॉंग लेवल आहे आणि एक सायकोलॉजिकल नंबर पण आहे. आणि ह्याच्यानंतर जर बघितलं, जर 23,500ला जर ब्रेक केलं, मार्केटनं ब्रेक केलं, इथं सस्टेन करून जर वरती गेलं तर आपण इथं कॉलमध्ये एंट्री करणार, पण इथं खाली एस एल मात्र नक्की लावणार. कारण काय आहे, ट्रेंड कुठला आहे, डाऊन साईडचं ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे काय होतं, मार्केट इथं ट्रॅप पण करू शकतं आणि पुन्हा खाली जाऊ शकतं. कारण की काय, मार्केट कसं करायचं आपल्याला, जर इथून क्रॉस करून खाली गेला, बऱ्याच जणांना वाटतं की इथं 23,500चं लेवल क्रॉस केलं आहे, तर आता बरेच जण इथं एंट्री करणार पुढ साईडला, इथं खाली चाललं आहे म्हणून. पण मार्केट काय करतं आहे, इथून थोडंसं ओव्हर जातं आहे, मग इथून लगेच फिरतात की आता ओव्हर जाईल म्हणून एंट्री करतात, तर ते शेवटी पुन्हा मार्केट खालीच येतं. कारण की मार्केटचा ट्रेंड कसा आहे, डाऊन ट्रेंड आहे. त्यामुळं तुम्ही कॉल साईड किंवा पुढ साईड कुठेही एंट्री करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला एस एल मात्र कंपल्सरी लावायचं आहे. तर थोडक्यात आता सांगायचं म्हणलं तर काय, या ठिकाणी आता जर 500वरती असेल मार्केट 23,500, तर वरचे प्लॅन काय असणार आहे 23,550 ते 23,570 हे तुमचं कॉल साईडचं टार्गेट असणार आहे. आणि 23,500 जर पुटमध्ये बघितलं आपण त्याच्या खालचं टार्गेट म्हणलं तर काय 23,450 ते 23,400 हे तुमच्या खालच्या साईडचे दोन टार्गेट. आणि मार्केट मोठं मुवमेंट खालच्या साईडला देतच आहे, तर तुम्ही खालच्या साईडचं जास्तीत जास्त फोकस करून ठेवा या ठिकाणी, बरं का. आता आपण बघूया बँक निफ्टीमध्ये. तर इथं बँक निफ्टीचं मी चार्ट घेतलेला आहे या ठिकाणी आणि बँक निफ्टीमध्ये बघू शकता मोठमोठे मुवमेंट हे डाऊन साईडला मिळालेले आहेत. कसं आहे, ट्रेंड सध्याला डाऊन ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा डाऊन ट्रेंडचं. तर मी काय करतो आहे, फास्ट इथं मी एकतर हे करणार आहे, इथं ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेतो मी फटाफट. आता मागच्या वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला ट्रेंड लाईन कुठं ड्रॉ करणार आहे म्हणून, तर आता सेम मी त्याच प्रकारे इथं ट्रेंड लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर इथं बघू शकता मी ट्रेंड लाईन कुठं ड्रॉ करू लागलो ते पण तुम्हाला सांगतोच थोड्या वेळानं. जे पॉईंट्स आहेत त्याला मी ट्रेंड लाईन ड्रॉ करत आहे. तर इथं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कारण ज्याच्यामुळं मला मोटिवेशन मिळतं आहे आणि नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी खास आणत राहतो आहे. जर स्ट्रॅटेजीज नवीन असतील तर तुमच्यासाठी नक्कीच आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आपण आता थोडक्यात बघूया या ठिकाणी. तर ही मी ट्रेंड लाईन तर ड्रॉ केलेलं आहे. आता उद्या जर आपण बघितलं या लेवलमध्ये असं एक जर हॉरिझॉन्टल एक ट्रायंगल पॅटर्न शेप जर बघितला आपण, मार्केट काय केलं या शेपमध्ये इथं फिरत आहे, वरती जर इथं ओपन झालं आणि वरती सस्टेन करून जर वरती जात असेल, हे 23,500
त्या 50,359चं जे लेवल आहे त्याला जर क्रॉस करून वरती जात असेल मार्केट, तर वरचं लेवल आहे 23,359 पासून तुम्ही बघू शकताय 23,568 आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, जवळपास इथं क्षमा करा 23,000 नाही 50,360, तर 50,360 लेवलच्या जर वरती मार्केट असेल, वरती जर सस्टेन करून वरच्या साईडला मुवमेंट करत असेल, तर या लेवलपर्यंत आपल्याला एक टार्गेट धरून चालायचं आहे, जे की 50,360 ते 50,568 पर्यंत जवळपास 200 पॉईंटचा मुवमेंट आहे. पण इतकं मुवमेंट देणं शक्य नाही आहे, म्हणून तुम्ही काय करा, प्रयत्न करा याच्यामध्ये जवळपास एक 100 पॉईंट म्हणजे चार्टवरचे घेण्याचाच प्रयत्न करा, किंवा 70 पॉईंट जरी घेतला ॲट द मनीमध्ये तुम्ही जर बाईंग केलं तर 35 रुपयाचं प्रीमियम तुमचा असणार आहे. कारण की मार्केटमध्ये काय झालेलं इथं मुवमेंट मोठं देत आहे, त्यामुळे अशा प्रकारचे मुवमेंट तुम्हाला इथं बघायला मिळतात. तर इथं बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, इथं जर मार्केट ओपन झालं, याच्या जर वरती गेलं, थोडं मी काय करतो याला मोठा करतो, तर आता बघा मार्केट जर या लेवलला ओपन झालं, तर इथून वरती जर ब्रेक करून वरच्या साईडला जात असेल, तर शक्यतो प्रयत्न करा कमी क्वांटिटीने या ठिकाणी बाय करायचं. कारण का बरं, मार्केट कुठलं आहे, डाऊन ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे वरती जाते म्हणून तुम्हाला ट्रॅप करू शकता आणि पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं आणि मोठं मुवमेंट तुम्हाला डाऊन साईडला बघायला मिळेल. तिथं SL पण जर तुम्ही नाही लावलेलं असणार, तर मोठं लॉस पण तुमचं त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस असणार. म्हणून प्रयत्न करा, डाऊन ट्रेंड आहे, पुट साईडला जिथं जाणार आहे मार्केट त्याच वेळेस तुम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न करा. जर मार्केट याच्यावरती गेलं, तर फक्त एक चार्टवरचे जे असणार आहे 50-60 पॉईंट कॅप्चर करायचं, म्हणजे जवळपास इथपर्यंतच एक जवळपास कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता काय, इथं बघा 50,360 आहे, तर 50,360 ते 50,400 पर्यंत, म्हणजे 50,400 पर्यंत धरलं, एक 400 जवळपास एक 40 पॉईंटचा मुवमेंट आहे, किती फक्त 20 रुपये तुमचं प्रीमियम वाढणार आहे. असं का बरं म्हणतोय, कारण की मार्केट आहे डाऊन ट्रेंडला, म्हणून तुम्ही रिस्क घेऊ नका कॉल साईडला जाण्याचं. तर या ठिकाणी आपण काय करूया, वरचं जर टार्गेट बघितलं, तुम्हाला थोडक्यात सांगितलं, हे 50,200 जे आहे लेवल, तर तिथून जर मार्केट वर जात असेल, तर 50,200च्या वरती इथं जर ग्रीन कॅन्डल वगैरे बनवत असेल असं या लेवलच्या वरती, थोडक्यात सांगायचं काय, आता जिथं क्लोज झालं, इथं ओपन झालं आणि याच्यावरती मार्केट जात असेल, तर 50,250च्या वरती 50,360 हे जे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे, आणि याचं पुढचं टार्गेट असणार आहे 50,400, म्हणजे 50,250 वरून 50,350, म्हणजे किती, इथंच एक 100 पॉईंट्स आहे आणि त्यापुढे एक 50 पॉईंट, जवळपास 150 पॉईंटचा मुवमेंट आपण कॉल साईडनं बघू शकतोय. आणि त्यानंतर जर आपण डाऊन साईडला बघायला गेलं, डाऊन साईडला इथं बघायचं आहे तुम्हाला, कुठं का ओपन, इथं वरती ओपन होऊ नका किंवा इकडे खाली ओपन होऊ नका. जर इथं सेंटरला ओपन झालं किंवा इथं वरील ओपन झालं, वरून जर मार्केट खाली येत असेल, या लेवलला जर ब्रेक करत असेल, तुम्ही जर बघितलं वरच्या लेवलला जर इथं कुठंही इथं किंवा इथं ओपन झालं, या लेवलला जर ब्रेक केला आणि खाली जात असेल, आणि यासोबत जर व्हॅल्यूम पण स्ट्रॉंग असेल डाऊन साईडला, तर हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे 50,250 पासून ते 50,000 पर्यंत, म्हणजे जवळपास काय एक मोठं मोमेंट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतं 250 पॉईंटचा, बरं का. कारण की कसं आहे, इथं एवढ्यामध्ये बघू शकता गॅप पडलेला आहे, तर गॅप फिल करण्यासाठी मार्केट निश्चितच या लेवलला येणार. आणि इथं काय बघितलं तर आपण या ठिकाणी एक सायकोलॉजिकल नंबर आहे 50,250च्या जर खाली मार्केट पडायला लागलं, तर एक 50,000चं एक पूर्ण सायकोलॉजिकल नंबर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळू शकतं, जे की एकदम स्ट्रॉंग असणार आहे. आणि जर ते पण लेवल जर क्रॉस केला मार्केट कदाचित, तर खालच्या साईडला मार्केट पुन्हा एक टार्गेट देणार आहे, जे की इथं बघू शकतं. या 50,000च्या लेवलला जर ब्रेक करून मार्केट खाली गेलं, तर इथं 50,932 हे तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे, 50,932. आणि दुसरं टार्गेट आहे, क्षमा करा, 50,000च्या जर खाली गेलं मार्केट, या लेवलचं जर खाली गेलं ब्रेक करून, तर 50,932 49,932 आणि दुसरं टार्गेट 49,800 हे तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे. हे खालच्या साईडला 2 टार्गेट तुमच्या अशा प्रकारचे असणार आहेत. बाकी याच्यामध्ये मोठमोठे मूवमेंट आहेत, तुम्ही प्रयत्न करा. नवीन असाल तर निफ्टीमध्येच ट्रेड करण्याचं, म्हणजे प्रयत्न का बरं म्हणतोय, कारण की तुम्ही पेपर ट्रेडिंग करा अगोदर. नवीन असाल तर पेपर ट्रेडिंगमध्ये जर रिझल्ट असेल तरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये स्वतःच्या जबाबदारीने इंटरेस्ट घेऊन तुम्ही ट्रेडिंग करू शकता, अन्यथा ट्रेडिंग करण्यात काही अर्थ नाही. कारण की याच्यामध्ये जसं प्रॉफिट दिसतं आपल्याला, तशा प्रकारचं याच्यामध्ये लॉस पण असणार आहे. तर मग चला मित्रांनो, भेटूया अशाच डेली ॲनालिसिस व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत गुड बाय.